नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत संख्या कोडे. आता या संख्या कोड्यामध्ये आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे महत्त्वाचा जो काही पार्ट्स आहे तो जो बघायचा आहे तो म्हणजे संख्या आणि त्यांच्यावर आधारित असणारे पेपरच्या दृष्टीने जे काही क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात या सर्व क्वेश्चनचं विश्लेषण आपल्याला इथे बघायचं आहे. चला तर मग पहिला जो काही बॉक्स होता हा बॉक्स तुम्हाला दिसतोय बघा. इथे काय केलेलं आहे त्यांनी बाहेर काही संख्या दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये काय केलाय तो 2 लिहिलेला आहे. असा तो रिलेशन आहे. मग ही 2 जी काही संख्या असते ही कशी तयार होते ते लक्षात घ्या. एक तर ती भागाकारापासून तयार व्हायला पाहिजे, नाहीतर ती तयार व्हायला पाहिजे वजाबाकी, वर्गमूळ आणि घनमूळ. फरक या सर्व भागापासून ती तयार होत असते. आता ही 2 जी सर्वात छोटी संख्या दिसते तुम्हाला. म्हणून आपण जर तिला तयार करायचा प्रयत्न केला तर बघा आपण तिला तयार करायचा प्रयत्न केला ती कशी तयार होऊ शकते तर ती इथे दाखवतो मी त्याच्यात काय लॉजिक होतं का. इथे लॉजिक होतं पहिल्यामध्ये 20 गुणिले 10 समोरासमोरील संख्येचा गुणाकार आणि 25 गुणिले 4 समोरासमोरील संख्येचा गुणाकार. 20 10 200 खाली किती 100 2 0 2 0 कटले खाली किती उरला 2 म्हणजेच हा आतमधला तो तयार झालेला आहे. म्हणून तसा इथे लॉजिक लागेल तुम्हाला 6 गुणिले 6 खाली 3 गुणिले 3 म्हणजे 6 गुणिले 6 किती 36 भागिले 9 9 चौक 36 पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर काय आहे बरोबर. लक्षात घ्या ही सगळी जी काही प्रश्न आहेत ही MPSC ची जी काही जुन्या प्रश्नपत्रिका आहे या सर्व जुन्या प्रश्नपत्रिकेमधली महत्त्वाची उदाहरणं आपण याच्यासाठी घेतलेली आहे की जी पोलीस भरती, सरळ सेवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये ही उदाहरणं तुम्हाला रिपीट होताना पाहायला मिळतात. म्हणून आपण ही जी काही आहे तर या पद्धतीने ही उदाहरणं घेतलेली आहेत. ठीक आहे. दुसरा प्रश्न घेऊ बघा. दुसरा प्रश्न काय दिसतंय तुम्हाला एक वर्तुळ आहे. ठीक आहे. आणि ह्या वर्तुळामध्ये संख्या तयार करत गेलीत पुढे यांच्यामध्ये, यांच्यामध्ये, यांच्यामध्ये या पद्धतीने. ते काय होतं बघा इथे. इथं दिलंय त्यांनी बघा 8 गुणिले 2 8 दोन्ही किती 16 ओके. बरं. त्याच्यानंतर 16 दोन्ही 32 तर हे काही लॉजिक लागतंय का बघा आपल्याला इथं असं? नाही. मग हे लॉजिक जर लागत नसेल तर पुढं काही लॉजिक दुसरे आहेत का ते चेक करावे लागतील. आता लॉजिक चेक करत असताना अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये एक तर या पद्धतीनं जा, नाहीतर समोरासमोर जा. कसं? समोरासमोर. आता समोरासमोर आपण चेक करू. बघा इथं काय दिसतंय समोरासमोर 4 आणि 8. बरं 8ला 2 ने भाग दिलात किती आला? 4. बरं इथं 5 आणि 20 बरोबर आहे. 20ला जर 5 न भाग दिलात किती आला इथं पण 4. बरं इथं पुन्हा 4 चौक 16 ते पण बरोबर आहे. म्हणून आपला जो काही इथं प्रश्न तर P आहे त्याच्या खाली किती आहे 6 म्हणजेच 24 भागिले 6 बरोबर किती 4. तर इथलं उत्तर होतं P बरोबर 24. समोरासमोरील ज्या संख्या होत्या लक्षात घ्या इथली संख्या आणि इथली संख्या तर यांच्या दोघांचा भागाकार किती यायला पाहिजे आपल्याला 4 यायला पाहिजे कारण प्रत्येक ठिकाणी तो काय आलेला आहे 4 आलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं पर्याय उत्तर काय होतं बरोबर उत्तर आपल्याला काढता येतं. पुढचा प्रश्न इथं बघा एक सर्कल दिलाय आतमध्ये एक सर्कल आहे आणि आतमध्ये एक चौकोन आहे. यांचं रिलेशन तुम्हाला याच्यासोबत सोडायचं ह्या संख्येसोबत म्हणजे याच्यापासून हे सगळे संख्या तुम्हाला तयार होताना दिसतील. इथं दिसतील, ह्या पण दिसतील आणि ह्या पण दिसतील. इथं होतं 17 जो आहे तो क्वेश्चन मार्कच्या जागी येणार होता. कारण का? त्याचं कारण तुमच्या लगेच लक्षात येईल. बघा इथं. इथं जर समजा मी 17 घेतला तर 17 5 85 इथं गुणाकार दिसतो. 17 त्रिक 51 इथे गुणाकार दिसतो. 17 7 159 हा पण गुणाकार दिसतो आणि 17 6 102. पर्याय क्रमांक 2 घ्या. हे त्याचं पर्याय उत्तर काय आहे? बरोबर उत्तर आपल्याला काढता येतं. म्हणजे सगळ्यांचा गुणाकार काय होता तिथं सारखा होता. ठीक. आता इथं 91 आलं. मग 91 कसं आलं बघा. आता 91 ही मोठी संख्या आहे. मग 91 जर मोठी संख्या असेल तर ती तयार कशापासून गुणाकारापासून होऊ शकते. वर्गाच्या बेरजेपासून होऊ शकते. आता वर्गाच्या बेरजेचाच विचार करू आपण कारण मोठी संख्या आहे. 5 चा वर्ग 25, 4 चा वर्ग किती 16, 1 चा वर्ग किती 01, 7 चा वर्ग किती 49, 50 21 सॉरी 9 1 10, 10 आणि ठीक आहे 10 आणि हे 11 म्हणजे 21 हातचे किती आले 2 बरं 4 5 7 आणि 2 म्हणजे किती आलं इथं 91 म्हणजेच 91 जी आतली संख्या आहे
ही बाहेरच्या सर्व संख्येच्या वर्गाची बेरीज आहे. सर्व संख्येच्या वर्गाची बेरीज म्हणून इथं काय येईल बघा आपल्याला, हे 2 चा वर्ग किती 4, 4 चा वर्ग 16, 4 चा वर्ग 16, 3 चा वर्ग 9, म्हणजे 16 आणि 4 20, 20 आणि 25 45. ठीक आहे. पर्याय क्रमांक किती 1 जो आहे तो त्यातला बरोबर उत्तर काढतो तर 45. आता याच्यामध्ये जर पाहिलं तर आतमधले 55 तयार झाली बघा. 55 कशी तयार झाली बघा इथं. 3 अधिक 5 अधिक 1 अधिक 2 सगळ्यांची बेरीज केली किती 11. 11 गुणिले 5 बरोबर 55. ओके. दुसरा बॉक्स घेऊ आपण. 7 अधिक 5 अधिक 4 अधिक 3. ठीक आहे. 7 आणि 5 किती 12. 4 आणि 3 किती 7. 12 आणि 7 19 गुणिले 4 बरोबर 19 चौक किती 76 किंवा त्याच्या पटीतली संख्या दिली आपण असं म्हणू. म्हणजेच पुढं काय येईल बघा 5 अधिक 6 अधिक 7 अधिक 9 असं होईल ते. कारण वर्गाची जर बेरीज तुम्ही केली तर वर्गाची बेरीज येते का बघू आपण त्याला. येणार नाही. वर्गाची बेरीज येत नाही म्हणून आपल्याला या पद्धतीने जावं लागेल. इकडे किती आलं 11 गुणिले अधिक 16 किती यायला लागलं ते बघा 7 इथं 2 27 त्रिक 81. आता किती येईल 7 अधिक 8 अधिक 11 अधिक 9 इथे येईल 20 15 35 35 गुणिले 2 बरोबर 70. 70 उत्तर करून घ्या. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं पर्याय उत्तर कसं आहे बरोबर उत्तर काढता येईल. आता इथं काय दिले बघा आतमधला जर व्यवस्थित चौकोन जर चेक केला इथे दाखवून मी वेगळ्या कलर मध्ये तुम्हाला तो चेक जर केला तर तुमच्या लक्षात येईल की ह्या संख्या ज्या दिसतात ह्या घनसंख्या आहेत. कोणत्या आहेत त्या घनसंख्या. मग घनसंख्या आहेत तर काही तिकडेच लॉजिक लावू बघा. इथे यांच्यातल्या वजाबाकी केलीत किती 4. 4 चा घन केलात किती 64. तसंच यांची वजाबाकी केलीत किती 3. 3 चा घन किती आहे 27. यांची वजाबाकी केली ती 1. 1 चा घन किती आहे 1. तसं यांची वजाबाकी करा किती आहे 6. 6 चा घन किती आहे 216. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर काय होतं बरोबर. बाहेरच्या सर्व संख्या ज्या आहेत त्यांची वजाबाकी करा दोघांची आणि आलेल्या फरकाचं काय करायचं तुम्हाला घन घ्यायचं आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. ही सगळी MPSC ची प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो. हे सगळे प्रश्न बघून घ्या कारण अतिशय महत्त्वाची प्रश्न आहेत. हेच प्रश्न पेपरमध्ये रिपीट होत राहतात. म्हणून तुमच्या लक्षात येईल की हे सगळे प्रश्न सोडत असताना तुम्हाला रिपिटेशनचे झालेले प्रश्न हे एकदा हाताखालून जातील आणि प्रॅक्टिस होऊन जाईल तुमची. मुळात म्हणजे प्रॅक्टिस महत्त्वाची. बघा हाच प्रश्न बघा इथं पुन्हा तेच आलेला आहे. फक्त संख्या कशा बदलल्या बघा. इथं 27 इथं 4 इथं 64. यांचा फरक किती आहे 3. 3 चा घन पुन्हा इथे किती 27. यांच्या दोघातला फरक 1. 1 चा घन किती 1च. यांचा फरक किती आहे इथं 4. 4 चा घन किती 64. मग तसं इथे यांच्या फरक किती आहे 2. 2 चा घन किती आहे 8. 8 करून घ्या. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. सिंपल उदाहरणं आहेत कारण त्याच फॉर्म मध्ये त्याच भागामध्ये रिपीट होत असतात क्वेश्चन. आता हे जेव्हा असं एकदा येईल तेव्हा याच्यातला वजाबाकी बघा. यांची वजाबाकी इथं दिलेली आहे. यांची वजाबाकी इथं दिलेली. ओके. यांची वजाबाकी इथं दिलेली आणि यांची वजाबाकी काय केली त्यांनी इथं दिलेली. म्हणजे ही आहे त्यांची वजाबाकी वरच्या संख्येची. बरं. आता इथं पण काय केलं त्यांनी पुन्हा वजाबाकी दिली. यांची वजाबाकी इथं दिली. यांची वजाबाकी इथं दिली. यांची वजाबाकी इथं दिली. वजाबाकी इथं दिली. मग यांच्यातली वजाबाकी काय येते 13 - 8 बरोबर 5. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं पर्याय उत्तर काय बरोबर आहे. म्हणजे वजाबाकी त्यांच्या दोघातला फरक पुढे त्यांनी फक्त काय केलेलं आहे वाढीत नेलेलं आहे. बाकी काही. आता बघा यांच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की समोरासमोर एक तर रिलेशन घ्या नाहीतर मग असे. तर काय होतं बघा इथं 8 गुणिले 2 बरोबर 16. 16 मध्ये 4 प्लस केले तर किती 20. बरं. 20 गुणिले 2 40. 5 प्लस केले तर 45. 45 गुणिले 2 बरोबर 90. 6 प्लस केले तर किती 96. 96 गुणिले 2 बरोबर किती 12. हातचा आला 1 18 1 19 अधिक किती 7 म्हणजेच किती 199. मग 199
गुणिले 2 अधिक किती 8. ठीक आहे. 9 दुनी 18 ला 8 हातचाला 1 19 हातचाला 1 2 1 3 अधिक किती 8 म्हणजेच 400 किती हे दोन्हीचे टाका 406. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्यायी उत्तर काय बरोबर आहे. आता अशा सिरीज ज्या आहेत बघा पेपरमध्ये प्रामुख्याने येत राहतात. विद्यार्थी भलतेच काहीतरी करत बसतात. तुम्हाला लॉजिक जर माहिती नसेल ना तर ते सोडवता येणार नाही. दुसरी गोष्ट प्रश्न पण सोडलेले असले पाहिजेत. म्हणजे जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. हे 30 प्रश्न घेतलेत आपण. त्याच्यामुळे सगळे 30च्या 30 प्रश्न बघून घ्या. 30 प्रश्न पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येतील की आपल्याला 30 वेगवेगळ्या प्रकारचे लॉजिक्स त्यामध्ये काय होतील कव्हर होतील किंवा तसे पेपर्सचे क्वेश्चन्स आपल्याला काय होणार त्यामधून सांगता येतील. ठीक आहे. पुढचा पुढचा घेऊ आपण हा प्रश्न. बघा आता यांच्यामध्ये काय केलं यांनी यांच्यातला फरक इथं घेतलाय. ओके हा फरक आहे. बरं यांच्यातला इथं पण काय घेतला फरकच घेतला. यांच्यातला इथे पण फरकच घेतला आणि यांच्यातला इथे पण काय घेतला फरक. बरं पुढं काय केलं बघा आता इथं बदललं बरं का त्यांनी लक्षात घ्या. आता यांच्यामध्ये काय घेतलं यांनी इथं फरक घेतला पण यांची इथं काय केली त्यांनी बेरीज. इथं काय केली त्यांनी बेरीज. बघा यांच्या दोघांची बेरीज यांच्या दोघांची बेरीज. बरं इथं काय घेतला पुन्हा फरक. ओके इथं पण काय घेतला त्यांनी फरक. आता इथं काय घेतील ते त्यांची बेरीज. काय घेतील बेरीज म्हणजेच पर्याय क्रमांक 20 हे बरोबर आहे. अगोदर घेतला फरक नंतर केली बेरीज नंतर घेतला फरक शेवटी करतील ते बेरीज. बेरीज उत्तर करायचं त्याचं दोघांची बेरीज. पुढचा प्रश्न. आता आकृती दिसायलाच लई मोठी आहे पण समजून घेतली ही संख्या या सगळ्यापासून तयार व्हायला पाहिजे तर किती सिंपल होतं बघा. या 8 मधून 2 गेले तर खाली किती राहिले 6. यांच्या दोघांची वजाबाकी केली त्यांनी बाकी काही नाही. 4 - 2 केले तर किती 2 आणि 2 - 1 केलं तर किती 1. यांना फक्त जोडून घेतलं 6 2 1 बस. तसं इथं करायचं तुम्हाला. मग 7 मधून 5 गेले तर 2 बरं 8 मधून 4 गेले तर 4 आणि 9 मधून 3 गेले तर 6. 246 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं पर्याय उत्तर कसं आहे बरोबर आहे. ठीक आहे. इथं सिंपल प्रश्न आहे. आता हे प्रश्न सोडवायला दिसायला सोपे आहेत मात्र सोडवताना एवढे सोपे नाहीत. अलग लक्षामध्ये इथं काय होतं बघा लॉजिक 3 चा घन मायनस 4 चा वर्ग. 3 चा घन किती आहे 27 मायनस 16 दोघांची वजाबाकी केली किती येते 11. ही 11 आली इथं. तसंच 5 चा घन मायनस 3 चा वर्ग. 5 चा घन किती 125 मायनस 0 लक्षामध्ये म्हणजे 116. 116 उत्तर करून घ्या त्याचं. ओके आता यांच्यामध्ये बघा 38 25 चं काय केलं त्यांनी 9. बरं यांच्या दोघांचं काय केलं त्यांनी 15. 38 25 चं 9 आलं तर म्हणजे काय बघा आता एक तर बेरीज असायला पाहिजे नाही तर फरक असायला पाहिजे नाही तर काहीतरी कुठल्या तरी संख्येची वजाबाकी असेल. अशा काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला त्याला सोडवायचं होतं बाकी काहीच नाही. बघा इथं जाऊ आपण 38 मायनस 25 काय आलं बघा 8 मधून 5 गेले तर किती 3 आणि 3 मधून 2 गेला तर किती 1. बरं असं तर काही लागत नाही. चला 38 अधिक 25 किती व्हायला लागला तो 8 आणि 5 13ला 3 हातचा किती आला 1 3 आणि 2 5 आणि 1 6. बरं 6 ला 9 न भाग दिला तर किती जातो 63. हे लॉजिक लागलं हे नाही पण हे लॉजिक लागतंय आपलं. ठीक आहे म्हणजे भागाकार व्हायला लागला 7 यायला लागला. मग इथं बघू आपण तसंच 59 अधिक किती 18 17ला 7 हातचा किती आला 1 5 आणि 1 6 आणि 1 किती 7. याला पण 7 न भाग दिला तर उत्तर किती येतं बघा इकडं 11. उत्तर किती येतं 11. 11 ऑप्शन मध्ये दिसतंय 11. बरं इथं पण चालल्या जाऊ आपण 89 अधिक 16 भागाकारामध्ये किती 15. दोघांची बेरीज केली 105 भागाकारामध्ये 15 15 7 105 म्हणजेच या खालच्या संख्येनं भाग दिल्याच्या नंतर बरोबर किती येणार होतं कंपल्सरी 7 येणार होतं. म्हणून पर्याय क्रमांक 11 हे जे आहे हे त्यातलं बरोबर उत्तर तुम्हाला काढता येतं. लॉजिक नुसार 11 आहे. आता इथं सगळ्या संख्या बाहेरच्या वर्गमूळातल्या संख्या आहेत म्हणून आपण यांचे वर्गमूळ काढून घेऊ आधी. याचं वर्गमूळ काढत किती येईल 5. याचं काढलं तर 11 याचं काढलं तर 7
याचं काढलं तर 4. ओके, यांच्या वर्गमूळाची बेरीज करू. 5 अधिक 4 अधिक 7 अधिक 11 9 27. 27 चा वर्ग किती येईल? 729. अलग लक्षात. तसंच मग इथं हे 9 याचं किती येईल? 4 याचं किती येईल? 5 आणि याचं किती येईल? 3. म्हणजेच 9 3 12 आणि 4 16. 16 आणि 5 किती? 21. सॉरी, बेरीज करून घेऊ व्यवस्थित. इथं 9 अधिक 4 अधिक याचं काढलं तर 10 व्हायला लागलं, ते 10. ओके, आणि अधिक किती? 3. 9 4 13 23 आणि 3 26. म्हणजे 26 चा काय वर्ग? 26 चा वर्ग किती आहे रे? 676. उत्तर करून घ्यायचं 676. लक्षात घ्या, सोपे प्रश्न आहेत पण एवढ्या सहजासहजी तुम्हाला ते सोडता येणार नाही, त्याच्यामुळे त्याला प्रॅक्टिस लागते. हा बॉक्स आहे, बॉक्स सोडत असताना एक तर कशामध्ये बघायचा? रो मध्ये बघायचा, नाहीतर मग कॉलम मध्ये. ओके, मग रो मध्ये इथं दिसतंय तुम्हाला डायरेक्ट 72 ही संख्या जी आहे ती 24 गुणिले 06 भागाकाराची 2 येईल. इथं काय येईल? 3. 24 3 किती? 72. तसंच इथं 96 जी संख्या आहे ती 16 गुणिले 12 त्यांच्या दोघांच्या गुणाकाराची निमपट. इथं किती? 6. 16 6 96. तसंच इथं 108 ही जी आहे ती आहे 18 गुणिले 18 भागाकारामध्ये 2. इथं किती येईल? 9. 18 9 100 सॉरी 12 यायला पाहिजे. इथं किती येईल? 12. 12 चे अर्धे गेले 6. मग 18 6 108. 12 उत्तर करून घ्यायचं. 12 पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर काय आहे? बरोबर उत्तर तुम्हाला काढता. सिंपल प्रश्न आहेत, पण मग प्रश्न सगळे सोडता आले पाहिजे. त्याची प्रॅक्टिसच महत्वाची आहे. विदाउट प्रॅक्टिस तर ते सॉल्व्ह नाही करता येणार. ठीक आहे, करा हे पुढचा. वर्गाची बेरीज होती का बघा? हा 36 व्हायला लागला, हे 4 16 जास्त व्हायला लागली. बरं, वर्गाची बेरीज नाही. 6 4 10 3 13 2 15. बरं, एक लॉजिक लागलं आपलं. 6 अधिक 4 अधिक 3 अधिक 2 बरोबर 15. 15 चे तिप्पट केले तर किती? 45. इथं होते का बघा? 21 होती का बेरीज बघा त्यांची? 9 अधिक 7 अधिक 4 अधिक 8. ठीक आहे, 8 आणि 7 15. 15 आणि 4 19. 19 अधिक 9 बरोबर किती? 28. 28 गुणिले 3. 8 त्रिक 24 ला 4. हातचे किती आले? 2. 3 2 6 2 8. 84 झाली. बरोबर आहे. म्हणजे बाहेरच्या सर्व संख्येची काय करायची? फक्त तुम्हाला इथं बेरीज करायची आणि नंतर त्याची काय करायची? तिथं तिप्पट करायची आहे. लक्षात ठेवा. काय करायची तुम्हाला तिथं? तिप्पट करायची आहे, हे लक्षात ठेवा, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला ते सॉल्व्ह करता येणार नाही. ओके, इथं काय होईल बघा? प्रश्नांतर चिन्ह काय? 8 अधिक 6 अधिक 9 अधिक 2. 8 आणि 6 14. इकडं 11. 5. इथं किती? 2 गुणिले 3 बरोबर 75. 75 होतं प्रश्न. ऑप्शन नंबर 1 हे त्याचं पर्याय उत्तर काय होतं? बरोबर. पुन्हा एक बॉक्स आला, त्या बॉक्सचीच किंमत तुम्हाला फाइंड करायची. बघा आता असे बॉक्स आल्याच्या नंतर सोडवणं लक्षात घ्या. याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. त्याच्यासाठी आपले एक चॅनल वरती टेलिग्राम वरती तुम्ही काय करू शकता? जॉईन करू शकता. त्यावरती आपल्याला तुम्हाला याच्या पीडीएफ मिळतील. अलग लक्षामध्ये त्या पीडीएफ घ्या. 94 05 82 87 42 यावरती तुम्हाला पेड पण आहेत काही. अलग लक्षामध्ये ते पण तुम्हाला मिळून जाईल. इथं काय होतं बघा, यांचा दोघांचा गुणाकार होता 8 6 48, 8 5 40, 8 7 56 आणि 112 भागिले 8. इथं करून घेतो मी. काय उत्तर तर बघा, 8 1 8 राहिले 3 8 4 32. 14 8 112. 14 उत्तर करून घ्यायचं. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं पर्याय उत्तर काय बरोबर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न. इथे पण काय बघा, वर्गाची बेरीजच असेल ही. 5 चा वर्ग 4 चा वर्ग ह्या पद्धतीनं. मग इथं काय येईल बघा, 16 अधिक 16 अधिक 9 अधिक 4. 16 आणि 4 किती? 20. 25 म्हणजेच किती? 45. 45 करून घ्या. इथं बघा, हा काय दिसतोय तुम्हाला? 7 दिसतोय. या दोघांपासून 7 कसा तयार होतो? सिंपल लॉजिक आहे. 2 चा घन मायनस 1 चा घन. मग 2 चा घन किती? 8 मायनस 1 चा घन 1 म्हणजेच किती? 7. तसंच 3 चा घन मायनस 1 चा
घन 3 चा घन किती आहे 27 मायनस 1 बरोबर किती 26. तसं 4 चा घन मायनस 1 चा घन म्हणजेच किती 64 मायनस 1 बरोबर किती 63. 63 उत्तर बरोबर करून घ्या. पर्याय क्रमांक 2. आता इथं घन होते तर इथं बेरीज दिसते आपल्याला. हे बघा संख्या पाठ असल्या तर लगेच लक्षात येईल तुम्हाला. 2 चा घन 1 चा घन इथं किती येईल 8 अधिक 1 बरोबर किती 9. इथं 3 चा घन अधिक 1 चा घन म्हणजे 27 अधिक 1 बरोबर किती 28. तसंच इथं 5 चा घन अधिक 1 चा घन बरोबर किती 126. तसंच 3 चा घन अधिक 2 चा घन म्हणजेच किती 8 अधिक 27 बरोबर किती 35. 35 बरोबर करून घ्या. घनाची बेरीज आहे ती. अलग लक्षामध्ये दोन्ही घनाची बेरीज ही इथं दिसते तुम्हाला. मोठी संख्या जी आहे त्याच्याकडे जाण्याचा प्रयत्न करा. इथं म्हणजेच काय येईल तुमचं उत्तर 35. पर्याय क्रमांक 4 आहे त्याचं पर्याय उत्तर काय आहे? बरोबर उत्तर तुम्हाला काढता. पुढचा प्रश्न बघा हे 3 8 12 हे असं दिलेलं आहे. सिंपल होतं ते 3 गुणिले 5 गुणिले 8 5 त्रिक 15 गुणिले 8 15 8 120 120 ला 10 न भाग दिला किती आलं तुमचं उत्तर 12. तसंच 4 गुणिले 7 गुणिले 5 भागाकारामध्ये 10 तेच येईल लागलं 7 5 35 4 गुणिले 35 बरोबर 10 म्हणजेच किती 140 भागिले 10 बरोबर किती 14. तसंच 2 गुणिले 9 गुणिले 10 भागाकारामध्ये 10 10 10 कॅन्सल झाला 9 दुनी 18. 18 उत्तर करून घ्यायचं पर्याय क्रमांक 2. बाहेरच्या सर्व संख्येचा गुणाकार करायचा आणि भागाकारामध्ये किती घ्यायचे 10. इथं 14 ही संख्या काय बघा छोटी आहे परंतु लगेच लक्षात यायला पाहिजे होतं तुम्हाला. हे असं होतं 56 भागिले 7 बरोबर 7 8 56 8 येईल आणि 36 भागिले 6 बरोबर 6 येईल आणि या दोघांची बेरीज किती आली 14. तसंच 27 भागिले 3 बरोबर केला तर किती येतो 9 आणि 20 भागिले 2 केला तर किती येतो 10. दोघांची बेरीज किती 19. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर काय बरोबर उत्तर काढता येतं 19. समोरासमोरील संख्येचा भागाकार आहे आणि आलेल्या उत्तराची बेरीज. पुढचं घ्या. यांच्यामध्ये काय दिसते बघा आता तुम्हाला इथलं लॉजिक आपल्याला काय चेक करता येईल बघा 7 आणि 1 8 व्हायला लागला आणि 8 यांची बेरीज जर केली तर काय येते बघा 12 अधिक 4 अधिक 7 अधिक 1 12 आणि 4 16 अधिक 8 बरोबर किती 24. 24 ला 6 न भाग दिला किती उत्तर येतं 4. तसं इथे येतं का बघू आपण 16 अधिक 5 अधिक 6 अधिक 4 ठीक आहे बर 10 म्हणजेच किती 26 अधिक 5 5 आणि 6 11 1 हातचाला 1 म्हणजेच किती 31 31 भागिले 8 केलं तर 4 ने उत्तर येत. ओके आपण अंक मांडलेत का बघा 16 5 बेरीज व्यवस्थित करून घेऊ त्यांची येत असेल कदाचित. चला बघा इकडे इथं काय व्हायला लागलं बघा 16 आणि 4 20 5 आणि 6 11 म्हणजे 31च आलेली आहे. 31 भागिले 8 केलं तर नाही येत त्याचं. बरं इथे बघू आपण एखाद्या वेळेस काही बॉक्स चुकला असेल तर कळेल आपल्याला 9 अधिक 9 अधिक 9 अधिक 6 9 त्रिक 27 अधिक 6 किती आला तो 33. म्हणजे याच्यामध्ये काय आहे तर यांच्यामध्ये काही रिलेशन्स आपल्याला तसे बेरजेचे रिलेशन लागत नाही. म्हणजे आपल्याला इथं दुसऱ्या पद्धतीचे रिलेशन पाहावे लागतील. हा रिलेशन जमतंय का आपल्या इथं नाही. मग आपण दुसरं रिलेशन पाहू. आता एक रिलेशन अजून सापडते इथं हे बघा इथं 12 गुणिले बघा 12 गुणिले 4 इकडे काय येईल 6 अधिक 1 12 चौक किती 48 भागाकारात 8 8 6 48 एक लॉजिक लागलं. समोरासमोरील संख्येचे गुणाकार आहेत त्यांचे आणि समोरासमोरील संख्येची बेरीज. बघा हे लॉजिक बसते आपलं. हे लॉजिक आपल्याला इथं लावता येतं कारण जोपर्यंत तुम्हाला लॉजिक समजणार नाही
तोपर्यंत नाही. आता पहिल्यामध्ये लॉजिक लागलं होतं पण दुसऱ्यामध्ये लॉजिक बसत नव्हतं ते, म्हणून आपण ते लॉजिक वापरू शकतो का तिथं? नाही. इथं बघा आता हे लागले इथं 16 गुणिले बघू आपण 16 गुणिले किती, पेन कुठे गेला? ओके झाला पेन सिलेक्ट. बर 16 गुणिले 5 भागाकारामध्ये बघा 6 अधिक 4, 16 पंचे 80 भागिले 10 बरोबर किती आला इथं? 8 आला का? तसंच तिथं मग इथे जाऊ आपण 9 72. मग 12 मध्ये किती प्लस केले म्हणजे आपल्याला किती येईल ते? 3 यायला पाहिजे. अलग लक्षामध्ये. मग 12 मध्ये 2 14 प्लस केले तर होते का बघा त्याला? नाही. बर 12 अधिक 12 केले किती? 12 अधिक 12 म्हणजे 72 भागिले 24 बरोबर किती आलं? 3 आला का मधला अंक? आला. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं पर्याय उत्तर काय? बरोबर उत्तर आपल्याला काढता येतं. पर्याय क्रमांक 4. लक्षात घ्या सोपे प्रश्न नाहीत, तुम्हाला ते समजून घ्यावे लागतील. बऱ्याच वेळा लॉजिक लवकर लक्षात येत नाही, पण ते लॉजिक लक्षात आणण्यासाठी आपल्याला सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. ह्या ज्या आहेत सर्व संख्या ह्या वर्ग मायनस 1 आहे, त्याच्यामुळे आता इथं लॉजिक काही सापडणार नाही. बघा हे पहिली संख्या 1 चा वर्ग मायनस 1 इथं. बर इथं कोण आहे बघा 2 चा वर्ग मायनस 1 हा पण कंप्लीट झाला. हा 3 चा वर्ग मायनस 1. बर आता हा 4 चा वर्ग मायनस 1 झाला. बर हा 5 चा वर्ग मायनस 1 झाला. बर हा 6 चा वर्ग मायनस 1 झाला. बर हा आता 7 चा वर्ग मायनस 1 दिसत नाही, म्हणजेच याचं उत्तर आहे 48. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं बरोबर उत्तर करून घ्या. 48 हे उत्तर त्याचं काय आहे? बरोबर. ओके. लॉजिक इतके सहजासहजी सापडणार नाहीत, त्याच्यामुळं त्याची प्रॅक्टिसच महत्त्वाची आहे. जेवढी प्रॅक्टिस तुम्हाला करता येईल तेवढं महत्त्वाचं आहे. लक्षामध्ये बघा इथं काय आहे. इथं पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी चुकीचे अंक दिसतोय. इथं असं होतं लॉजिक 7 गुणिले 2 आणि 7 अधिक 1 बरोबर 14 भागिले 6 अधिक 1 7. इथं उत्तर होतं 2. जसं इथं तुम्हाला दिसते बघा 8 3 किती 8 गुणिले 3 खाली काय येतं 4. 4 दुनी 8 3 दुनी 6 इथं दिसते. तसं इथं 9 3 किती होतं 27. 9 3 वरचे अंक हे वरचा अंक 9 3 27. मग खाली इथं किती प्लस केले म्हणजेच इथं 8 आहे. इथं याच्यात हा जो काही दिसतो तिथं 8 आहे. 8 अधिक 1 म्हणजे किती 9. 9 3 27 3. ओके 9 उत्तर करून घ्या. त्याचं उत्तर किती आहे 9. उत्तर किती आहे त्याचं इथला 8 सॉरी उत्तर किती आहे त्याचं 8. उत्तर किती आहे तिथं इथं जो पर्याय दिसतो तुम्हाला तो आहे 8. 8 उत्तर करून घ्या. बघा आता हा जो काही दिसतो हा बॉक्स हा महत्वाचा आहे तुम्हाला. इथं दिलं त्यांनी 4 गुणिले 3 बरोबर 12 आणि 4 अधिक 3 बरोबर 7. नंतर दोघांचा फरक घेतला तर तो फरक किती आहे 5 चा. असं लॉजिक होतं इथलं हे. अलग लक्षामध्ये. तसंच इथं बघा 3 गुणिले 5 बरोबर 15 आणि 3 अधिक 5 बरोबर 8. फरक घेतला किती 7. म्हणून इथे आपण चालल्या जाऊ. आता इथं जर जायचं असेल तर लक्षात घ्या 6 चोक 24 मायनस 10 नाही होणार 8 6 48. बघा इथं एक एक ऑप्शन घेऊ आपण. 8 गुणिले 6 48 आणि 6 अधिक 8 बरोबर किती 14. म्हणजे इथे 4 राहिला म्हणजे हा सुद्धा पर्याय नाही हा सुद्धा पर्याय नाही. 2 चा पर्याय घेऊ आपण. 6 गुणिले 7 6 7 42 6 अधिक 7 बरोबर किती 13. बघा 3 जात नाही हातचा घेईन इकडं 3 राहिले 12 तून 3 गेला तर 9 इकडे किती 29. म्हणजेच इथला पर्याय जो आहे तो पर्याय उत्तर आहे त्याचं पर्याय क्रमांक 3 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. लक्षात घ्या हे जे काही लॉजिक आहे ते लॉजिक लक्षात घ्या. दोघांचा गुणाकार आहे
आणि नंतर दोघांचा फरक त्याच्यातून काय केलाय त्यांनी वजा केलेला आहे. आता इथं सिंपल लॉजिक होते. 84 जे आहे ते असे झालेले आहेत. बघा इकडं 84 कशी झाली बघा इकडं 84 हे तयार झालेले आहेत तुमचे 14 गुणिले 12 भागाकारामध्ये 2. इथं आला 7 7 गुणिले 12 बरोबर 84. तसंच 88 जो आहे तो तयार व्हायला पाहिजे तुमचा 11 2 गुणाकारात इथे किती यायला पाहिजे 16 म्हणजे इथं काही भागीला 8 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर काय आहे बरोबर उत्तर काढता येतं. पुढचा जो काही प्रश्न आहे 3 आणि 2 यांच्यापासून 35 आहे. हे सिंपल लॉजिक होतं 3 चा घन अधिक 2 चा घन 3 चा घन किती आहे 27 2 चा घन 8 दोघांची बेरीज किती 35 हा तयार होईल म्हणून 4 चा घन अधिक 2 चा घन इथं किती येईल 64 अधिक 8 64 अधिक 8 बरोबर किती 72 पर्याय क्रमांक 3 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर. शेवटचा जो काही प्रश्न आहे तो लक्षात घ्या सगळ्या बाहेरच्या काय आहेत वर्ग संख्या याचं काढ तर 3 याचं काढ 5 याचं काढ 6 आणि याचं किती काढ 4 सगळ्यांची बेरीज करून घेऊ आपण ठीक आहे 6 अधिक 4 अधिक 4 याचं 5 घ्यायचं 4 आणि 6 किती 10 5 आणि 3 किती 8 18 18 4 देखील येते किती 9 हे लॉजिक लागले इथं घेऊ आपण 10 9 7 आणि इकडे किती 8 दोघांची बेरीज केली तर 19 15 दोघांची बेरीज केली 9 5 14 ला 4 हात झाला 1 34 34 4 देखील किती 17 तर या पद्धतीनं लक्षात घ्या या पद्धतीने ही एमपीएससी चे जे काही प्रश्न आहेत ही सगळी एमपीएससी ची प्रश्न आपण इथे घेतलेली होती जवळपास 30 प्रश्न होती ही सगळी 30 ला 30 प्रश्नांचं विश्लेषण आपण घेतलेलं आहे काही अडचण आली तर 9405 82 87 42 या क्रमांकावरती संपर्क करा पोलीस भरतीच्या दृष्टीनं येणाऱ्या सगळ्या भरतीच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा हा भाग आहे जेवढा तुम्ही सगळं पाहून घेता तेव्हा तुम्हाला ते सगळे प्रश्न कव्हर होतील व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा